मामाया घरी त्याच्यावरच आहे ना सौभाग्य होते त्याच्यात माझी पत्नीकडून कायमची माझ्यासोबत माझ्यापेक्षा सुद्धा करते काय असं भरू नकोस. मी चुकलो म्हणून मला माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नको. मी माझ्या नंदावरींच्या शब्दांवर विश्वास ठेवून तुझ्यावर अविश्वास दाखवला. खूप मोठी चुकी झाली माझ्याकडे. मला माफ कर नंदा. एकदाच मला माफ करायला सर माझ्यासोबत कारण तुझ्या मला आज कळून चुकलंय. तुम्हाला माझं खरं रूप कळल्यामुळे तुम्ही मला घेऊन जाणार उद्या परत तुम्हाला माझ्याबद्दल कोणी काही सांगितलं तुम्ही मला त्याचा जास्त लावणार आणि का करणार नाही का करणार नाही स्त्री तर कमजोर असते ना अरे पण तुम्ही पुरुष हे मात्र का विसरता की स्त्रीला सुद्धा मन असतं तिला सुद्धा भाव असतात. खरं तर चूक माझीच आहे माझी चूक आहे तर मला खुशी होती का वेळेचं आयुष्य घडवण्याची मला खुशी होती का पैशावाल्यासमोर स्वतःच्या शरीराची आग बुजवण्याची बऱ्याच खुशी होती स्वतःच्या पोटच्या बळाला पाप हात जाणं स्वतःला आणि तुझ्या पोटात वाढणाऱ्या या भयाला अशी कलंकित समजून लोक माझं चुकलं की मी तुला अवश्य शिकलो. माझ्याशी कुठलंही नातं नसताना देखील माझी पत्नी म्हणून तू माझ्यासोबत राहिली. मी भिड्यातून बारा भावामुळे तू अहोरात्र माझी सेवा केली. माझ्या दादांना वहिनींनी तुझ्यावर केलेले अनान्य अत्याचार तू हसतच सहन केले. ब्रश शब्दानं देखील त्यांची तक्रार तू माझ्याकडे केली. पाहिलं तर माझ्या सुखासाठी तुझं सर्वस्व त्यागलं. आणि मी काय केलं तुझ्या उपचारांची जराही जाण न ठेवता तुला धक्के मारून घरातून उकळून दिलं. कशासाठी तू केलेल्या एका सुलक्षित चुकीसाठी. तू तर माझ्यापासून फक्त लपवलीस की तू माझी पत्नी नाहीस. पण असं करण्यामागे तुझा काहीतरी हेतू नक्कीच असेल. त्या दिवशी तू मला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मी इतका मूर्ख माणूस आहे की मी तुला बोलण्याची एक संधी सुद्धा दिली नाही का. आज खरं बोलली तुला माफी मागण्याचा अधिकार सुद्धा नाहीये माझ्या. नको करूस तू मला नको येऊस तू माझ्यासोबत. कमीत कमी तुझ्या पोटात वाढणाऱ्या या बाळाचा तरी एकदा विचार करा. अनैतिक संबंधातून जन्माला आलेला पाप म्हणून इनवेल का हा समाज त्या बाळाला. हे मी सहज नाही करू शकणार कारण तुझ्या पोटात वाढणारं हे बाळ माझं माझं बाळ वाढतंय तुझ्या पोटात. एकनाथ काकाकडून सगळं काही कळलंय मला. पिढ्याच्या भरात माझी पत्नी समजून पतीच्या अधिकारानं मी तुझ्यावर माझं पुरुषत्व गाजवलं. आता मला सांगताना तुला लाज वाटते की मी बलात्कार केला आणि उलट त्याचं पाप तुझ्याच माझे मन तुझ्या चारित्र्यावर चिंचोळे उडून तुला घरातून धक्क्या मारून हाकलून दिलं. पण आज नाही आज तर मी या समाजाला ओरडून ओरडून सांगेन तुझ्या पोटात वाढणारं हे बाळ माझं आहे. आणि इतकेच नाही मी जरी तुला माझ्या पत्नीचा दर्जा दिला नाही तरी पण एका पत्नीची कर्तव्य काय असतात ती सगळी कर्तव्य तू पार पाडलेस. सिद्ध केलेस की माझी पत्नी होण्याचा खरा अधिकार तुझाच आहे. केवळ कपाडी पडकू लावलं आणि घरात मंगळसूत्र घातलं म्हणजे सौभाग्यवती होत नाही तर ते जपणं आणि त्याचं पावित्र्य टिकवणं हे खऱ्या सौभाग्यवतीचं रूप आहे. आणि ते रूप तू दाखवून दिलेस खरोखरच एका सौभाग्यवतीचं रूप काय असायला पाहिजे ते तू दाखवून दिलेस. आणि म्हणूनच आज मी मोठ्या अभिमानानं म्हणे की माझ्याशी जन्मजन्मीचं नातं असलेली तूच माझी सौभाग्यवती आहेस. होय ना तूच माझी सौभाग्यवती आहेस.
तूच माझी सौभाग्यवती